नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 18 एप्रिल 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. अलीकडेच जागतिक आवाज दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. एप्रिल 16. स्पष्टीकरण. अलीकडेच 16 एप्रिल 2026 रोजी जागतिक आवाज दिवस साजरा करण्यात आला आहे। हा दिवस दरवर्षी एप्रिल 16 रोजीच साजरा केला जातो, ज्याचा मुख्य उद्देश लोकांना त्यांच्या आवाजाचे महत्त्व आणि आरोग्याप्रती जागरूक करणे हा आहे। या वर्षाचा विषय आपल्या आवाजाची काळजी घ्या हा होता। प्रश्न 2. अलीकडेच आशियातील सर्वात लांब एलिव्हेटेड वन्यजीव कॉरिडॉरचे उद्घाटन कोणत्या देशात करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. भारत. स्पष्टीकरण. अलीकडेच आशियातील सर्वात लांब 12 किलोमीटर एलिव्हेटेड वन्यजीव कॉरिडॉरचे उद्घाटन भारतात करण्यात आले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल 2026 रोजी दिल्ली डेहराडून एक्सप्रेसवे अंतर्गत या कॉरिडॉरचे उद्घाटन केले, जो राजाजी राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात उत्तराखंड वन्यजीवांची सुरक्षित ये-जा सुनिश्चित करतो। आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी। भारत 2028 मध्ये होणाऱ्या क्लायमेट चेंज समिटच्या यजमानपदावरून मागे हटला आहे। मेनका गुरुस्वामी भारताच्या पहिल्या LGBTQ राज्यसभा सदस्य बनल्या आहेत। भारत जगातील तिसरा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार बनला आहे। डोपिंगमुळे निलंबित ट्रॅक अँड फील्ड ॲथलीट्सच्या जागतिक यादीत भारत अव्वल स्थानी राहिला आहे। जगातील पहिली डिजिटल जनगणना भारतात सुरू करण्यात आली आहे। भारतात 2023 मध्ये 24,700 मातृमृत्यूंची नोंद झाली आहे। स्ट्रॅट ऑफ होर्मुझच्या मार्गाने भारतात येणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदलाने ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा सुरू केले आहे। प्रश्न 3. अलीकडेच इन्फोसिसने कोणाला आपला ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर बनवले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. कार्लोस अल्काराज. स्पष्टीकरण. अलीकडेच IT सेवा कंपनी इन्फोसिसने 7 वेळा ग्रँड स्लॅम चॅम्पियन राहिलेला टेनिस सुपरस्टार कार्लोस अल्काराज याची आपला ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे। स्पेनचा कार्लोस अल्काराज हा पुरुष टेनिसमध्ये जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवणारा सर्वात तरुण खेळाडू आहे। आता पाहू इतर महत्त्वाचे ब्रँड अँबॅसेडर। 18चा ब्रँड अँबॅसेडर म्हणून स्मृती मानधना हिची नियुक्ती करण्यात आली। जिंदाल स्टेनलेस स्टीलचा पहिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून रणवीर सिंग याची नियुक्ती करण्यात आली। ब्लॅकाव्लासिक हिची वर्ल्ड के बेंगळुरू 2026 ची ग्लोबल अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली। यामाहा म्युझिक इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून AR रहमान याची नियुक्ती करण्यात आली। केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे जनगणना 2027 साठी सुदर्शन पटनायक यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली। भारत इंटरफेस फॉर मनी पेमेंट ॲपचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून महेंद्रसिंग धोनी याची नियुक्ती करण्यात आली। रवींद्र जडेजा याची सिटी युनियन बँकेचा प्राथमिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली। युनिक्लोने जसप्रीत बुमराह याची भारतासाठी आपला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली। प्रश्न 4. अलीकडेच भारतीय नौदलाच्या द्वैवार्षिक कमांडर्स कॉन्फरन्स 2026 ची पहिली आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. नवी दिल्ली. स्पष्टीकरण. भारतीय नौदलाच्या द्वैवार्षिक कमांडर्स कॉन्फरन्स 2026 ची पहिली आवृत्ती 14 ते 16 एप्रिल 2026 दरम्यान नवी दिल्ली येथील नौसेना भवन येथे आयोजित करण्यात आली। ही परिषद नौदलाची ऑपरेशनल सज्जता, क्षमता विकास आणि हिंदी महासागर क्षेत्रात सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आली होती। प्रश्न 5. अलीकडेच भारताच्या सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांटसाठी पहिल्या विशेष आर्थिक क्षेत्राला कोणत्या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. धुलेरा. स्पष्टीकरण. अलीकडेच भारत सरकारने गुजरातच्या धुलेरा येथे पहिल्या सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांटसाठी चिप प्लांट विशेष आर्थिक क्षेत्राला मंजुरी दिली आहे। हा प्लांट टाटा सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेडद्वारे 91,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून 66 हेक्टरमध्ये स्थापित केला जाईल। प्रश्न 6. अलीकडेच आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार कोण बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. चीन. स्पष्टीकरण. सरकारी आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2025 ते 26 मध्ये चीन पुन्हा एकदा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला असून त्याने अमेरिकेला मागे टाकले आहे। चीनसोबत भारताचा एकूण द्विपक्षीय व्यापार 151.1 दशांश अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे।
मात्र याचसोबत चीनसोबतची भारताची व्यापारी तुटेही वाढून 112 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे. चीन देशाची माहिती. राजधानी बीजिंग. चलन रेनमिनबी. अध्यक्ष शी जिनपिंग. विक्रम दोराईस्वामी यांची चीनमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता पाहू चीनशी संबंधित इतर चालू घडामोडी. CM-302 क्षेपणास्त्र चीनद्वारे विकसित करण्यात आले. जगातील संशोधनावर सर्वाधिक खर्च करणारा देश चीन बनला आहे. भारत आणि चीन दरम्यान 2025 मध्ये विक्रमी 155 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला. चीनमध्ये 6व्या बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिपला सुरुवात झाली. चीन स्पेसएक्सच्या उपक्रमाला टक्कर देण्यासाठी अंतराळ आधारित AI डेटा सेंटर तयार करणार आहे. जगातील पहिला कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट चीनने सुरू केला. चीन जागतिक अर्थव्यवस्था, कार्यबल आणि व्यापारात अव्वल स्थानी राहिला आहे. प्रश्न 7. अलीकडेच प्रतिभावान ॲथलीट्सच्या DNA मॅपिंगसाठी कोणत्या राज्यात स्पोर्ट्स जिनोमिक्स प्रोग्राम लॉन्च करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, गुजरात. स्पष्टीकरण. अलीकडेच गुजरात राज्यात प्रतिभावान ॲथलीट्सच्या DNA मॅपिंगसाठी स्पोर्ट्स जिनोमिक्स प्रोग्राम लॉन्च करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश राज्यातील प्रतिभावान ॲथलीट्सची सुरुवातीलाच ओळख करणे, त्यांचा जेनेटिक डेटाबेस तयार करणे आणि वैयक्तिक प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करणे हा आहे. अंमलबजावणी. हा प्रकल्प गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरद्वारे गुजरात क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. गुजरात राज्याची माहिती. राजधानी गांधीनगर. मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल. राज्यपाल आचार्य देवव्रत. आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी. नारीत AI नावाचे AI साधन गुजरात पोलिसांनी लॉन्च केले. गुजरात उच्च न्यायालयाने AIच्या वापराबाबत एक कडक धोरण जाहीर केले. पंतप्रधान मोदींनी गुजरातच्या साणंदमध्ये केम्स सेमिकॉन प्लांटचे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींनी गांधीनगरमध्ये सम्राट संप्रती संग्रहालयाचे उद्घाटन केले. माधवपूर मेळा 2026 चे आयोजन गुजरातमध्ये करण्यात आले. जंपस्टार्ट दृष्टिकोनाचा वापर करून गुजरातमध्ये गंभीरपणे धोक्यात असलेल्या ग्रेट इंडियन बस्टर्डच्या पिल्लाचा यशस्वीरित्या जन्म झाला. UCC विधेयक मंजूर करणारे गुजरात हे दुसरे राज्य बनले आहे. प्रश्न 8. अलीकडेच इस्माईल उमर गुलेह यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, जिबूती. स्पष्टीकरण. अलीकडेच जिबूतीच्या अध्यक्षपदी इस्माईल उमर गुलेह यांची पुनर्निवड झाली आहे. 6वा कार्यकाळ 10 एप्रिल 2026 रोजी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत त्यांनी 97.81% मतांसह विजय मिळवला. 1999 पासून सत्तेत इस्माईल उमर गुलेह 1999 पासून जिबूतीच्या सत्तेत आहेत. स्थान. जिबूती हा हॉर्न ऑफ आफ्रिकाच्या भागात असलेला एक धोरणात्मक देश आहे. आता पाहू इतर देशातील नियुक्त्या. पीटर मॅग्यार यांनी हंगेरीच्या पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकली. निझार अमेदी यांची इराकच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. टोलाम यांची व्हिएतनामच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नयम ओसोरिन उचरल मंगोलियाचे नवीन पंतप्रधान बनले. बालेंद्र शाह नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. चिलीचे नवीन अध्यक्ष म्हणून जोस अँटोनियो कास्ट यांनी पदभार स्वीकारला. प्रश्न 9. अलीकडेच अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, अजित कुमार मोहंती. स्पष्टीकरण. प्रख्यात शास्त्रज्ञ अजित कुमार मोहंती यांची अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी KN व्यास यांची जागा घेतली. एप्रिल 2026 मध्ये भारत सरकारने त्यांचा कार्यकाळ आणखी एका वर्षासाठी वाढवला आहे. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. सुनील बाजपेयी यांनी तामिळनाडू आणि पुडुचेरीच्या प्रधान मुख्य आयकर आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. आनंद कुमार पाल यांनी वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागात मुख्य सल्लागार म्हणून कार्यभार स्वीकारला. UN कमिटी ऑन इकॉनॉमिक, सोशल अँड कल्चरल राईट्ससाठी प्रीती सरन यांची नियुक्ती करण्यात आली. IDPIC ने के सत्यनारायण राजू यांची MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली. अरब लीगचे नवीन सरचिटणीस म्हणून नबील फेहमी यांची नियुक्ती करण्यात आली. पोलिसायबाजारने सज्जा प्रवीण चौधरी यांची आपले CEO म्हणून नियुक्ती केली. BPCLचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खन्ना बनले आहेत. प्रश्न 10. अलीकडेच कोणत्या बँकेने जिओ फोन उपकरणाद्वारे फीचर फोन बँकिंग सेवा सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, बँक ऑफ बडोदा. स्पष्टीकरण. बँक ऑफ बडोदाने अलीकडेच रिलायन्स जिओ सोबतच्या भागीदारीत जिओ फोन प्रीमियम 4G उपकरणावर विशेषतः BOB वर लाईट बँकिंग ॲप लॉन्च केले आहे. आता पाहू बँकांशी संबंधित इतर चालू घडामोडी.
बँक ऑफ बडोदाने बहुभाषिक AI प्लॅटफॉर्म बॉब संवाद सुरू केला आहे. येस बँकच्या MD आणि CEO पदाचा कार्यभार विनय टॉरस यांनी स्वीकारला. येस बँक S&P ग्लोबल CSA रँकिंगमध्ये अव्वल स्थानी राहिली. महिला SHG सदस्यांसाठी भारताचे पहिले UPI लिंक्ड ओव्हरड्राफ्ट बँक ऑफ बडोदाने लॉन्च केले. EPFOशी जोडून साऊथ इंडियन बँकेने EPF पेमेंट सेवा सुरू केली. केतन मचेंट यांची फिनो पेमेंट बँकेचे अंतरिम CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली. SBIने महिला सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या $500 दशलक्ष सिंडिकेटेड सामाजिक कर्ज सुविधेची घोषणा केली. प्रश्न 11. अलीकडेच सायप्रसमध्ये आयोजित फिडे वुमेन्स कॅन्डिडेट्स टूर्नामेंट 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. आर. वैशाली. स्पष्टीकरण. अलीकडेच सायप्रेसमध्ये आयोजित फिडे वुमेन्स कॅन्डिडेट्स टूर्नामेंट 2026 चे विजेतेपद भारताची तरुण ग्रँडमास्टर आर. वैशाली हिने जिंकले आहे. 24 वर्षीय वैशालीने शेवटच्या 14व्या फेरीत रशियाच्या कटेरिना लॅग्नो हिला पराभूत करून हे विजेतेपद मिळवले. वैशाली हे मानाचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. नोंद. 2011 मध्ये कोनेरू हम्पी पात्र ठरली होती, पण या विशिष्ट स्वरूपातील वैशालीचा हा पहिला विजय आहे. प्रश्न 12. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या राज्यात श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन करण्यात आले? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. कर्नाटक. स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 एप्रिल 2026 रोजी कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यातील श्री क्षेत्र आदिचंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन केले. हे मंदिर आदिचनगिरी महासंस्थान मठाचे 71वे पीठाधिपती डॉ. बालगंगाधरनाथ महास्वामीजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधले गेले आहे. कर्नाटक राज्याची माहिती. राजधानी बेंगळुरू. मुख्यमंत्री सिद्धरामय्या. राज्यपाल थावरचंद गेहलोत. आता पाहू कर्नाटकशी संबंधित इतर चालू घडामोडी. कर्नाटकच्या सिंधनूरमध्ये श्री कृष्णदेवराय सैनिक शाळेचे उद्घाटन झाले. नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत कर्नाटकात सर्वाधिक महिला SHGsना ड्रोन पायलट म्हणून प्रशिक्षित करण्यात आले. पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये कर्नाटक अव्वल स्थानी राहिले. निक्टिबॅट्राचस काली नावाच्या बेडकाची एक नवीन प्रजाती कर्नाटकात शोधली गेली. कर्नाटक सरकारने विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी नवीन डिजिटल धोरण सादर केले. एकात्म मानवदर्शन या विषयावरील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचे उद्घाटन म्हैसूरमध्ये झाले. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच वनेटका ब्रँड अम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. स्मृती मानधना. आता पाहू अतिशय महत्त्वाचे सराव प्रश्न. भारत आणि इजिप्त दरम्यान संयुक्त विशेष दल सराव सायक्लोनची 4थी आवृत्ती आयोजित केली जाईल. बांगलादेशने सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद जिंकले. तेलंगणा सरकारने कर्करोग हा अधिसूचित करण्यायोग्य आजार म्हणून घोषित केला. तेलंगणा नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान सुरू केले. भारताचा पहिला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर तामिळनाडूच्या कल्पक्कम येथे स्थापित करण्यात आला. मायक्रोसॉफ्टने भारतात आपले पहिले AI स्किल सेंटर चंदीगड विद्यापीठात सुरू केले. भारतीय सैन्याने सिक्कीममध्ये सीमा रेडिओ स्टेशन सिक्कीम सुंदरी लॉन्च केले. चंचल कुमार यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला. सर्वात स्वच्छ पाण्याच्या बाबतीत स्वित्झर्लंड अव्वल स्थानी राहिला. वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज फायनलमध्ये पायल नाग हिने सुवर्णपदक जिंकले. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ दीप जरीवाला यांना अमेरिकेत प्रतिष्ठित गव्हर्नरचे पद मिळाले. 25वी अखिल भारतीय जल क्रीडा समूह चॅम्पियनशिप उत्तराखंडच्या टेहरी येथे आयोजित करण्यात आली. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच बोहाग बिहू उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जात आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.